सर्वांना सहस्न सप्रेम जय भीम। आज 2 ऑक्टोबर 2025, परंतु याच दिवसाचं महत्त्व म्हणजेच आपण विजयदशमी, ज्या अशोक सम्राटानं धम्मचक्र प्रवर्तन केलं, त्याच्यानंतर 69 वर्षापूर्वी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दलितांचे कैवारी, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र नागाच्या नागभूमीमध्येच म्हणजे नागपूरच्या दीक्षाभूमीवर आपल्या 9 कोटी बांधवासह पवित्र एका बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि या बहुजनाला दलित खितपत अंधारामध्ये जो दिशाहीन समाज भरकटत होता, त्यांना जीवन जगता येत नव्हतं, तर जीवन जगण्याचा मार्ग त्यांनी 69 वर्षापूर्वीच म्हणजे 14 ऑक्टोबर 1956ला या सर्व बांधवांना त्यांनी दीक्षा दिली आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एक नवा प्रकाश पडला। आनंदाने सर्वजण डोलू लागले आणि म्हणून बुद्धास वंदितो मी, धम्मास वंदितो मी, बुद्धास वंदितो मी, धम्मास वंदितो मी, संघास वंदुनिया, बाभिमास वंदितो मी। हरिबुद्धंग शरणं गच्छामि, धम्मंग शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। आजचा दिवस किती महत्त्वपूर्ण, म्हणून श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिनी दीक्षा आम्हा दिली भीमानी, मंगल दिन तो जनी, दीक्षा आम्हा दिली भीमानी, मंगल दिन तो जनी। मूळ जाळण्या विषमतेचे मार्ग नवा वेचला, मानवतेचा आणि समतेचा मार्ग नवा घेतला, धम्म नवा घेतला। तथागताच्या महामंत्राचा निनादला तो ध्वनी, दीक्षा आम्हा दिली भीमाने, मंगल दिन तो जनी। थोर भाग्य हे दलित जनाचे, भीमरत्न लाभले, व्यथातयाची पूर्ण जाहली, कार्य महासाधले। लोक हर्षले त्या दिवशी, कधी 14 ऑक्टोबर 1956ला, सोन लुटुनी मांगल्याचे लोक हर्षले जानी, दीक्षा आम्हा दिली भीमाने, मंगल दिन तो जनी, दीक्षा आम्हा दिली भीमाने, मंगल दिन तो जनी। और कितेक झाले या अवनीवर संत मुनी ज्ञानी, करू न शकले आजवरी जे केले
भीमाने जनी उद्धरली नव कोटी जनता रूढी मोडुनी जुनी दीक्षा आम्हा दिली भीमाने मंगल दिन तो जनी श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिनी दीक्षा आम्हा दिली भीमाने मंगल दिन तो जनी। म्हणून या विश्वामधील सकल जनांना, या मानवतेला एक संदेश आहे, आपलं स्वतःचं जीवन सुखी करण्यासाठी तथागत भगवंतांनी जो उपदेश दिलेला आहे, स्वयं प्रकाशित व्हा। आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत। स्वतः मोमबत्तीसारखं जळा, इतरांना प्रकाश द्या, याच्यामध्ये ही धन्यता आहे। आणि म्हणूनच जगा, जगवा आणि इतरांना जगू द्या। तथागत भगवंताचा धम्म हा एकच सांगतो, या भूतलावावर ज्यांचा जन्म झालेला आहे तर त्या प्रत्येकांना जीवन जगण्याचा एक मार्ग म्हणजेच बुद्धांचा धम्म, त्याचा अनुसरण करा आणि आपल्या जीवनामध्ये आनंद मिळवा। म्हणून सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय।